नमस्कार, मी वैद्य तेजश्री. आरोग्यधन आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपल्या प्रकृती विशेष सिरीजच्या मागच्या भागामध्ये आपण पित्त प्रकृती कशी ओळखायची हे सविस्तरपणे समजून घेतलेलं आहे. आता जर तुमची पित्ताची प्रकृती असेल तर तुम्ही काय काळजी घ्यायला हवी, तुम्ही काय खायला हवं, काय अवॉइड करायला हवं, हे सगळं आजच्या भागात आपण एक एक करून समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. तर ही पित्त प्रकृतीची लोक जी असतात त्यांना आपण जसं बघितलं की उष्णता सहन होत नाही, यांच्या शरीरात उष्णता, तीक्ष्णता ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळेच यांनी जो आहार ठेवायचा आहे तो अशा पद्धतीचा ठेवायचा आहे की शरीरामधली उष्णता बॅलन्स होईल, यांच्या शरीरातली उष्णता वाढणार नाही. त्यामुळे खूप जास्त स्पायसी किंवा खूप जास्त तिखट आणि आंबट, खारट अशा पद्धतीचे, अशा चवीचे पदार्थ यांनी खायचे नाहीत. त्यामुळे आजकाल आपण जे बघतो की स्पेशली चायनीज फूड असेल, फास्ट फूड असेल, जंक फूड असेल किंवा सॉल्टेड आपले जे नमकीन्स असतात, फरसाण स्नॅक्स जे वगैरे असतात त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सॉल्ट असतं किंवा एक्स्ट्रा मसाले वापरलेले असतात. चायनीज सॉसेस जे असतात त्याच्यात खूप जास्त आंबटपणा असतो आणि खूप स्पायसेस वापरलेले असतात. तर असे पदार्थ या लोकांनी शक्यतो टाळायचे आहेत. कारण असे पदार्थ खाल्ले, तुम्हीही हे नोटीस केलेलं असेल की जर असे पदार्थ तुम्ही खात असाल तर त्वरित तुम्हाला आम्लपित्तासारखी लक्षणं दिसतात, ऍसिडिटी व्हायला लागते, जळजळ होते, डोकं दुखतं किंवा जुलाब होतात, पोट बिघडतं. ही लक्षणं पित्त प्रकृतीच्या लोकांना लवकर दिसतात. त्यामुळे स्पायसी फूड जर या लोकांनी खाल्लं तर त्यांना सहन होऊ शकत नाही. मग या लोकांनी कशा पदार्थ खावेत तर मधुर प्राय म्हणजे मधुर गुणाचे, म्हणजे गोड गुणाचे, गोड चवीचे, त्यानंतर कषाय म्हणजे तुरट जी चव असते त्या पद्धतीचे, आणि कडू चवीचे पदार्थ या लोकांनी खाल्ले पाहिजेत, जेणेकरून यांच्या शरीरातलं पित्त बॅलन्स होईल. त्यामुळे मधुर मध्ये मग मधुर म्हणजे खूप जास्त चॉकलेट्स किंवा कॅन्डीज अशा पद्धतीचे मिठाया असं नाही, तर जे स्वभावतः मधुर थंड पदार्थ आहेत. मग त्याच्यात सगळ्यात प्रमुख येतं ते म्हणजे दूध, त्यानंतर येतं तूप. तर दुधाचे बनवलेले पदार्थ, तूप, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या आहारामध्ये नियमितपणे असायला हवं. तूप हे या लोकांचं परमौषध सांगितलेलं आहे, पित्ताचं परमौषध तूप आहे. त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांच्या आहारामध्ये जरूर जरूर दूध आणि तूप हे नियमितपणे असलंच पाहिजे. त्यामुळे सकाळी ब्रेकफास्टमध्ये चहाच्या ऐवजी दूध घेणं किंवा दुधाचे वेगवेगळे पदार्थ जेवणामध्ये असणं, म्हणजे दुधाच्या खिरी आहेत, आपला शिरा आहे किंवा दुधापासून आपण जे घरामध्ये पदार्थ बनवतो ते यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकतात. आणि त्याच वेळी हे जे तुपाचे पदार्थ आहेत, ज्यामध्ये समजा यांचं जेवण आपण जर बनवत असो तर वरण भातावर तूप घेणं किंवा पोळीवर तूप लावून घेणं किंवा फोडण्या तुपामध्ये देणं, जेवणावर वरून तूप वाढून घेणं, हे या लोकांनी नियमितपणे केलं पाहिजे. जर आंबवलेले पदार्थ असतात म्हणजे फर्मेंटेड फूड प्रोडक्ट जे असतात ते देखील यांच्या शरीरासाठी फायदेशीर नसतात, म्हणून यांनी फर्मेंटेड प्रोडक्ट खाणं टाळलं पाहिजे. त्याच वेळी आपण जसं म्हणतोय की यांना वारंवार भूक लागते, वारंवार तहान लागते आणि ती सहन होत नाही, आणि त्यामुळेच त्यांनी ती सहन करायचीही नाहीये. त्यामुळे जर असं असेल की तुम्हाला बऱ्याचदा आता आपल्या यंग जनरेशनमध्ये मुलांना, मुलींना आपल्याला झिरो फिगर हवी असते, आपल्याला बॉडी बिल्डिंग करायचं असतं आणि मग वेगवेगळ्या डाएट्सच्या मागे आपण धावतो, आणि बऱ्याचदा शक्यतो मुलींमध्ये, टीनेजर मुलींमध्ये आपल्याला दिसतं की त्या भुकेचा अवरोध करतात. म्हणजे भूक लागलीये पण डाएटच्या नादामध्ये किंवा वजन वाढेल या भीतीने त्या मुली खात नाहीत आणि मग त्यांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. जर तुमची प्रकृती पित्ताची असेल आणि तुम्ही जर भुकेचा अवरोध करत असाल, तहान लागले तर तुम्ही पाणी पित नाही, अशा गोष्टी जर असतील तर तुम्हाला जरूर त्रास होणार आहे, वेगवेगळे आजार तुम्हाला त्रास देणार आहेत. त्यामुळे स्पेशली पित्त प्रकृतीच्या लोकांनी, सगळ्याच लोकांनी भुकेचा, तहानेचा अवरोध करू नयेच, पण स्पेशली पित्त प्रकृतीच्या लोकांनी जर तो केला त्यांना विशेष त्रास होऊ शकतो. म्हणून ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस यांनी व्यवस्थित खाणं हे गरजेचं आहे. तसंच भाज्यांमध्ये, फळांमध्ये आपला जो रोजचा आहार आहे त्याच्यामध्ये देखील जसं की जे पित्त वाढवणारे घटक आहेत ते आपल्याला कमी प्रमाणात खायचे आहेत, आणि ज्या भाज्या आहेत की ज्या थंड गुणाच्या आहेत, मधुर कडू, मग कारलं आहे किंवा तुरट रसाच्या ज्या भाज्या आहेत त्या, आणि तशीच फळं म्हणजे आत्ताच्या ऋतूमध्ये आपल्याला आता मिळायला सुरुवात होईल ते म्हणजे आवळा. आवळा या लोकांसाठी अतिशय लाभदायक आहे. आवळा अमृता समान आहे यांच्यासाठी. त्यामुळे मोरावळा खाणं
किंवा आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाणं हे यांनी नित्य नियमाने आपल्या आहारामध्ये ठेवावं. तसंच काळे मनुके जे आहेत ते देखील यांच्या आहारामध्ये नियमितपणे असायला हवेत. त्यामुळे विशेषतः शरद ऋतूमध्ये काळे मनुके रोज कंपल्सरी पित्त प्रकृतीच्या लोकांनी खाल्ले पाहिजे. त्याच पद्धतीनं नारळ आहे म्हणजे खोबऱ्याचे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते देखील यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. त्यामुळे ते देखील त्यांनी त्यांच्या आहारामध्ये जरूर ठेवावे. तर शरद ऋतू जो आहे तो पित्ताचा काळ सांगितलेला आहे. म्हणजे या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये पित्त जास्त प्रमाणात वाढलेलं असतं. त्यामुळेच या काळामध्ये पित्ताचे त्रास आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये होताना दिसतात. म्हणून ऑक्टोबर हीट जी आहे ती आपल्या शरीरासाठी अतिशय घातक सांगितलेली आहे आणि ज्यांचा पित्ताचा गुण आहे, पित्ताची प्रकृती आहे त्यांच्यासाठी तर ती अतिशय त्रासदायक ठरते. म्हणून या ऋतूमध्ये या लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. म्हणूनच आपण आपल्या कोजागिरीच्या व्हिडिओमध्ये देखील सविस्तर पाहिलेलं आहे की कोजागिरी आपण का साजरी करतो. कारण त्यावेळेस आपण जे काही सांगितलेलं आहे शास्त्रानुसार जर आपण कोजागिरी साजरी केली तर ती आपलं पित्ताचं शमन करणारी ठरते. आणि त्या एका दिवसापुरतच नाही तर तिथून पुढे येणाऱ्या त्या संपूर्ण ऋतूमध्ये आपल्याला तशा पद्धतीचंच आचरण करायचं आहे. म्हणून कोजागिरी हे त्याचं एक प्रतीक सांगितलेलं आहे. तर त्यावेळेस आपण चंद्राच्या शीतल छायेमध्ये बसणं म्हणजे थंड ठिकाणी बसणं, चांदण्यांमध्ये बसणं आणि त्यासोबत थंड दुधाचं सेवन करणं हे सगळं जे सांगितलेलं आहे ते शरद ऋतूच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. पित्त कमी करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे शरद ऋतुचर्या ही या लोकांनी विशेष फॉलो केली पाहिजे. आता या लोकांनी कसा विहार ठेवावा म्हणजे कसं वागावं. तर आपण वात प्रकृतीमध्ये देखील बघितलं होतं की त्यांचं बल अल्प असतं म्हणून त्यांनी खूप जास्त हेवी एक्सरसाइज टाळावी. तर तशा पद्धतीनंच पित्त प्रकृतीची जी लोक असतात त्यांचं बल मध्यम असतं पण त्यांना उष्णता सहन होणारी नसते. ते नाजूक स्वभावाचे असतात. त्यामुळे हेवी एक्सरसाइज त्यांना सहन होत नाही, त्यांच्या मसल्सला देखील सहन होत नाही. त्यामुळे मध्यम स्वरूपाची मध्यम प्रकारची एक्सरसाइज त्यांनी करावी. जास्त त्यांनी ज्याने शरीरामध्ये शीतता निर्माण होईल, ज्याने शरीर स्थिर व्हायला मदत होईल, पित्ताचं नियमन होईल असे व्यायामाचे प्रकार जे आहेत त्यांनी करायला हवे. म्हणजे योग जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये शीतली आहे, शीतकारी आहे, हे जे प्राणायामाचे विशेष प्रकार आहेत, भ्रामरी आहे ते या लोकांनी विशेष करून केले पाहिजे जेणेकरून शरीरातल्या पित्ताचा जो आहे तो बॅलन्स यांना राखता येईल. त्याच पद्धतीनं उन्हामध्ये फिरणं किंवा उन्हाळ्यामध्ये ऊन डायरेक्टली लागेल अशा पद्धतीनं फिरणं या लोकांनी टाळलं पाहिजे. जर उन्हामध्ये जाणार असाल तर सनग्लासेस, सनस्क्रीन किंवा स्कार्फ बांधणं, टोपी घालणं किंवा छत्री घेणं या पद्धतीचे प्रकार यांनी केले पाहिजेत. त्याच वेळेस उन्हाळ्यामध्ये किंवा इतर वेळी देखील खूप टाईट कपडे किंवा जीन्स सारख्या मटेरियलचे कपडे किंवा सिंथेटिक कपडे की ज्यामध्ये घाम जिरणार नाही किंवा घाम साचून राहील हे या लोकांनी करता कामा नये. कारण दोन गोष्टी यामध्ये हॅम्पर होतात. सगळ्यात पहिली म्हणजे या लोकांना खूप घाम येतो आणि दुसरं म्हणजे यांची त्वचा जी असते ती नाजूक असते आणि त्याच्यामुळे काय होतं की घाम जर साचून राहिला किंवा घाम आलाय पण तो जिरला नाही, व्यवस्थित वाळला नाही तर यांना स्किन इन्फेक्शन्स किंवा स्किनचे वेगवेगळे, त्वचेचे जे वेगवेगळे आजार आहेत ते होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे या लोकांनी सुती, थोडेसे सैलसर लाईट कलरचे कपडे जे असतात की हवा खेळती राहील, व्यवस्थित त्वचेला त्रास होणार नाही, घाम खूप जास्त प्रमाणात होणार नाही, आला तर ऍब्झॉर्ब होईल अशा पद्धतीनं यांचे कपडे आहेत किंवा यांची जी दिनचर्या आहे ती अशा पद्धतीनं असायला हवी. पित्त प्रकृतीच्या लोकांना कुठले संभाव्य आजार आहेत जे इझिली होऊ शकतात. तर यांच्या शरीरामध्ये पित्त जास्त आहे आणि पित्ताचा आणि रक्त धातूचा अतिशय जवळचा संबंध असतो. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांनी रक्ताशी रिलेटेड जे आजार असतात ते त्यांना जास्त प्रमाणात होताना दिसतात. जसं मगाशी सांगितलं की स्किनचे वेगवेगळे आजार आहेत, त्वचा विकार जे आहेत ते यांना इझिली होतात. त्याच वेळी शरीरामधला रक्तधातू जो आहे तो विकृत होऊन त्याच्याशी रिलेटेड जे वेगवेगळे आजार असतात. मग बऱ्याचदा उष्ण जो ऋतू असतो म्हणजे शरद ऋतू आहे किंवा उन्हाळा आहे त्याच्यामध्ये आपल्या लोकांमध्ये दिसतं की मूळव्याधीच्या तक्रारी निर्माण होतात किंवा रक्त संडाच्या जागेतून, लघवीमधून, नाकामधून यायला सुरुवात होते किंवा वारंवार तोंड या लोकांचं येत असतं. थोडंसं तिखट खाल्लं, थोडंसं स्पायसी खाल्लं तर सहन होत नाही, जीभ आणि तोंड सोललं जातं, अशा पद्धतीच्या यांना तक्रारी असतात. पोट खराब होणं, पोटामध्ये जळजळ होणं, छातीत जळजळ होणं, खारट आंबट ढेकर येणं किंवा
वारंवार उलट्या होणं, पित्ताच्या, डोकं दुखणं ह्यासारख्या तक्रारी या लोकांना जास्त होत असतात. त्याच वेळी स्त्रिया जर असतील तर त्यांच्यामध्ये विशेष करून पिरियड्सच्या दिवसांमध्ये खूप जास्त प्रमाणात हेवी ब्लिडिंग होणं, हे देखील, ही तक्रार जी आहे ती देखील पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये आपल्याला दिसू शकते. त्यामुळे ह्या आजारांपासून संरक्षण व्हावं याकरता आणि पित्ताच्या ह्या बेसिक तक्रारींसोबत अनेक गंभीर आजार देखील आहेत जे आपल्याला पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये दिसतात. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांनी अशा पद्धतीचा आहार विहार जर ठेवला, आपलं पित्त वाढणार नाही ह्याची जर काळजी घेतली तर अनेक आजारांपासून ते आपलं संरक्षण करू शकतात. त्याच पद्धतीनं जवळच्या वैद्यांशी संपर्क साधून तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार तुमची जी दिनचर्या आहे त्याच्यानुसार तुमचा आहार विहार कसा ठेवला पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्ही आचरण केलं पाहिजे हे तुम्ही जाणून घेऊ शकता. तर विरेचन हे जे पंचकर्म आहे, म्हणजे जुलाबा वाटे शरीरातलं जे एक्स्ट्राचं पित्त असतं, खराब पित्त असतं, ते शरीरातनं बाहेर काढून टाकलं जातं. तर विरेचन या लोकांसाठी अतिशय फलदायी ठरतं. म्हणून तुम्ही जर पित्त प्रकृतीचे असाल, तुम्हाला काही पित्ताचे आजार असतील तर जरूर जवळच्या वैद्यांशी संपर्क साधून तुम्ही विरेचन हे जे पंचकर्म आहे ते करून घेऊ शकता. त्याच पद्धतीनं दुसरं पंचकर्म आहे रक्तमोक्षण. म्हणजे शरीरात जसं मी म्हटलं की पित्तामुळे रक्त खराब होतं, तर हे खराब रक्त शरीरातून बाहेर काढणं जी प्रोसिजर आहे त्याला पंचकर्मामध्ये रक्तमोक्षण असं म्हटलं जातं. तर तुमच्या जवळच्या वैद्यांशी पुन्हा एकदा संपर्क साधून तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही रक्तमोक्षण हा देखील प्रकार करून घेऊ शकता. अशा पद्धतीनं पित्त प्रकृतीबद्दलची सविस्तर माहिती आपण गेल्या 2 भागांमध्ये जाणून घेतलेली आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन आयुर्वेदिक विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.